नागपुर जिला प्रशासन 17 सितंबर से सेवा पखवाड़े की शुरुआत करने जा रहा है। जिलाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि इस पखवाड़े में कई विशेष कार्यक्रम किए जाएंगे, जिनमें ग्रामीण इलाकों के पानधान रास्तों को नंबर दिया जाएगा, अतिक्रमण हटाया जाएगा। यह प्रयोग राज्य में पहली बार होने जा रहा है। नागपुर जिले में 17 सितंबर से सेवा पखवाड़ा मनाया जाएगा। इस संबंध में जिलाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर ने प्रेस कॉन्फ्रेंस में जानकारी दी। उन्होंने बताया कि इस पखवाड़े में जिला प्रशासन द्वारा 3 प्रमुख कार्य किए जाएंगे। इसमें ग्रामीण क्षेत्र के पानधान रास्तों की नंबरिंग, अन्य रास्तों से अतिक्रमण हटाना और पट्टी वाटप का कार्यक्रम शामिल है। खास बात यह है कि ग्रामीण भागों को जोड़ने वाले पानधान रास्तों का नंबरिंग राज्य में पहली बार किया जा रहा है। इस प्रयोग से ग्रामीण संचार व्यवस्था को नई दिशा मिलेगी और विकास योजनाओं को लागू करना आसान होगा। येत्या 17 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत महसूल डिपार्टमेंट हा एक मोहीम राबवणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा आपण साजरा करणार आहे। हा पंधरवडा दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आपण साजरा करणार आहे आणि याच्यामध्ये 3 कंपोनंट केलेला आहे। पहिला कंपोनंट हा ज्या गावामध्ये पानंद रस्ते जे आहे, आपले शेत रस्ते, पानंद रस्ते, शिवपानंद रस्ते यांना नाम यांचं नंबरिंग करणे, त्याच्यातलं अतिक्रमण काढणे, त्याला मजबूतीकरण करणे, त्याच्याकडे दुतर्फा झाड लागवड करणे, ह्या मोहीम याच्यामध्ये पहिल्या 5 दिवसांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे। दुसरं जो याचा कंपोनंट आहे जो नेक्स्ट 5 दिवसांमध्ये आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला घरकुलांवर फोकस करायचा आहे की ज्या नागरिकांकडे जागा नाही आहे किंवा जे अतिक्रमण करून राहतात, त्यामुळे ज्यांना घरकुल सँक्शन होत नाही, अशा सगळ्या पट्टेधारकांना आपल्याला पट्टे वाटप करण्याची मोहीम आपल्याला सुरू करायची। आणि तिसऱ्या फेजमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी त्यांनी त्यांच्या टीमला सोबत घेऊन 2 ते 3 नवीन उपक्रम त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे। तर ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये आपण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण जवळपास लोक अदालत आपण घेणार आहे, जेणेकरून गावातले विषय गावातच सुटेल आणि जे आमचे महसुली प्रकरण आहेत ते तडजोडीने आपल्याला रिझॉल्व करण्याचं आपण एक हे घेणार आहे। दुसरं कॅम्प बेसिसवर सॅच्युरेशन मोडवर आपल्याला शाळेमध्ये कॅम्प घेऊन सर्टिफिकेट वाटप आपल्याला करायचं आहे। आणि तिसरं जवळपास जे डीबीटीच्या योजना आहेत त्या सॅच्युरेशन मोडवर गावात जाऊन आपल्याला त्यांचं KYC आणि ते संपून त्यांना सगळ्यांना त्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला लाभ द्यायचा आहे। हे 3 कंपोनंटचं जे प्रिपरेशन आहे ते आमचं सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये मीडियाशी इंटरॅक्शन झालेलं आहे। माननीय महसूल मंत्री यांनी 3 वेळा सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची, विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते आम्हाला सांगितलं आहे। माझ्या लेवलची तहसीलदार आणि SDM लेवलची बैठक झालेली आहे। तहसीलदार SDM महोदयांनी त्यांच्या लेवलवर तलाठी, मंडळाधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेतलेली आहे। लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून त्यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊन मीटिंग झालेली आहे। आणि याचं समारोप आपल्याला 2 तारखेला आपण करणार आहे। त्याचं इनॉग्रेशन आपण 27ला करणार आहे, 17 तारखेला करणार आहे आणि कॉन्क्लुजन आपण 2 तारखेला करणार आहे। त्यामुळे मला सगळ्यांना एक विनंती आहे की आम्ही तर सज्ज आहोत या मोहिमेसाठी। आपल्या माध्यमातून जर आपण आम्हाला साथ दिला आणि या मोहिमेची जर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक प्रसिद्धी जर आपण गावोगावी दिली, शहराशहरामध्ये दिली, तर याच्यामध्ये आपण अजून चांगल्या रीतीने आपण काम याच्यामध्ये करू शकतो। जिलाधिकारी ने आगे कहा कि इस पखवाड़े में कुछ नए उपक्रम भी शुरू किए जाएंगे जो ग्रामीण जनता के हित में होंगे। सेवा पखवाड़ा केवल एक प्रशासनिक पहल नहीं बल्कि नागरिकों को सुगम सेवाएं देने का प्रयास है।